आता आपल्याला कळतं की आपल्याबरोबर स्कॅम झालाय. जायचं सहलीला जायचं. सो येस, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी येशिका आणि हे माझे पप्पा. सो आज आम्ही निघालोय आमच्या फॅमिली ट्रिपला. आम्ही निघालोय कोल्हापूरला, नरसोबाची वाडी, गणपतीपुळे, असं बरंच काही करणार आहोत. सो येस, आर यू एक्साइटेड पप्पा? येस, एकदम जोश. नमस्कार मंडळी, नमस्कार. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण कोल्हापूर, नरसोबावाडी, मार्लेश्वर, ज्योतिबा, महालक्ष्मी अशी बरीचशी ठिकाणं आपण करणार आहोत. सहलीला जायचं आणि आजचं म्हणजे हा वर्ष हा आपला चौथा सलग कंटिन्युअस सक्सेसफुल इयर आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कोणाला तरी आपण सर्वांनी आमच्या पक्षाला मत देऊन आम्हाला विजय करावे आणि यशस्वी करावे ही विनंती. One hour later. डोंगराची हवा न बायला सोसना गारवा. डोंगराची हवा न बायला सोसना गारवा. डोंगराची हवा न बायला डोंगराची हवा न बायला सोसना गारवा. हळद कुंकू घेऊन ती काळूबाईला विनवू किती. हळद कुंकू घेऊन ती काळूबाईला विनवू किती. या देवीचा काळूबाईचा, या देवीचा काळूबाईचा वळवाट भरवाना बायला सोसना गारवा. तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा. तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा. ताळवाले दादा ताळवा जो मात. ताळवाले दादा ताळवाले दादा ताळवा जो मात. वाजवा जो मान अंग भिजल घामान. 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 आई गांबाबाई, आई गांबाबाई तुझा सोनियाचा दुबा. आई गांबाबाई तुझा सोनियाचा दुबा. तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा. तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा. आई गांबाबाई तुझा सोनियाचा दुबा. आई गांबाबाई तुझा तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा. 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 अंबे माते की. हॅलो, नमस्कार. एक रिसेंट अपडेट देऊ तुम्हाला. सो आता आपण आहोत नरसोबाच्या वाडीत आणि आता आपल्याला कळतं की आपल्याबरोबर स्कॅम झाला आहे. सो असे बरेच मीडिएटर असतात जे आपल्याला हेल्प करतात स्टेज बुक करण्यासाठी आणि त्यांचं काहीसं कमिशन असतं. सो अशाच एका व्यक्ती थ्रू आम्ही जातो हे आम्हाला आता कळलं आणि ते नेमके आता अवेलेबल नाहीत. आणि स्टेजच्या ठिकाणी आल्यावर आम्हाला कळतं आहे की जसं त्यांनी कमिट केलं होतं की गरम पाणी वगैरे देतील, पण ते काही त्यांनी दिलं नाही. सो मी तुम्हाला दाखवणारच आहे की नेमकं हे कुठली जागा आहे. म्हणजे अगदी 3-4 फ्लोअरचं इमारत आहे आणि मोठी जागा आहे. सो 35 लोकांच्या हिशोबाने आम्ही असे 5-6 रूम्स बुक केले होते. म्हणजे आम्ही फ्रेशन अप होऊन लगेच निघतो एक करून आमच्या प्रवासाला. बट समहाव अभी वो नाही हो सकता. गणलं आहे सगळंच. स्टेज शोधायचा प्रयत्न करतो आहे पण इतक्या जास्त संख्येतल्या माणसांसाठी ते शक्य नाही आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आता तर थ्रिल सुरू झालं असं वाटतं कारण की
आता जर वेळेत आवरले नाही, 35 लोक अगेन, मी तेच एम्फसाईज करून सांगते. सो आता जर वेळेत आवरले नाही तर समहाव सगळ्याच प्लॅनला उशीर होईल आणि सगळ्याच गोष्टी खोळंबतील आणि रविवारपर्यंत सगळं असं ढाडधूड होऊन जाणार आहे. लेट्स सी हाव इट गोज. स्टे ट्यून. शेवटपर्यंत काय घडतंय दाखवेनच. ही आहे ती जागा. हे बाय द वे मी मतदान करून आले, तुम्ही केलंच असेल ना. असो, मुद्दा आपला काय आहे तर ही आहे ती जागा आणि असं छान भलं मोठं ह्यांचं आहे. सो कॅन्सल, इथे कोणी येऊ नका. एक जागा सापडली आहे, नाव वगैरे काय नाही आहे इथे, पण येस इथे गरम पाणी मिळालं आणि सगळे आता फ्रेश होऊन छान आंघोळ केली. आता आम्ही निघतोय आणि एक्स्ट्रीम उशीर झाला आहे. एक्स्ट्रीम म्हणजे आतापर्यंत ही आपली 4थी ट्रिप आहे. ह्या आधी गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर आणि त्याच्या आधी अष्टविनायक असे बरेच आपण ट्रिप्स काढत असतो आणि अगेन बजेट फ्रेंडली ट्रिप्स असतात आपले, त्यामुळे सोय वगैरे आपण तशा पद्धतीतच बघतो आणि कम्फर्टेबल असतात सगळं, असं काही मेजर प्रॉब्लेम नाही. पण आता अगेन सगळ्या हे गोष्टी सांभाळताना थोडेसे असुविधाही होते नाही का. तर या होत्या आता निघालो आहे दर्शनासाठी. तर ही आहे कृष्णा नदी. सुंदर आहे ना. असं म्हटलं जातं की ह्या नदीत म्हणजे ही जी कृष्णा नदी आहे ही पंचगंगा म्हणून आहे. म्हणजेच शिवा, भद्रा, भगवती, कुंभी आणि सरस्वती अशा एकूण 5 नद्यांचा संगम इथे होतो आणि मग कृष्णा नदी फॉर्म होते असं आहे. तर येस, असं आहे हे सगळं. सुंदर आहे ना. आत्ता आपण नरसोबाच्या वाडीत आहोत. सांगलीहून साधारण 22 किलोमीटरच्या अंतरावर नरसोबाची वाडी आहे. म्हणजेच नरसिंहवाडी, नरसोबाची वाडी ही म्हटलं जातं. आणि इकडे स्वामी नरसिंह सरस्वती ह्यांच्या पादुका असतात. असं म्हटलं जातं की मनापासून जी काही तुमची इच्छा असेल, जे काही तुमचे मनोकामना असतील, हे देवाच्या समोर नतमस्तक व्हायचं, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आणि जे हवं आहे ते मागायचं आणि नक्कीच गुरुदत्त तुमची ती इच्छा पूर्ण करतात. म्हणजेच दत्त संप्रदायातले दुसरे स्वामी म्हणजे दुसरे गुरु किंवा दुसरं अवतार हे नरसिंह सरस्वतींचं आहे. पहिलं आहे श्रीपाद श्री वल्लभ आणि असे बरेच आहेत. स्वामी समर्थ आहेत आणि अजूनही. तर येस, त्यातल्यात आपण दुसऱ्या अवताराच्या, दत्त संप्रदायातल्या दुसऱ्या अवताराच्या नगरात आहोत आणि खूप छान वाटतंय. आता झालेत मला कष्ट, सगळे चाललेत महाप्रसादाचा लाभ घ्यायला आणि मी आपली इथे शूट करत बसले. काय माणसं असतील. ही बघा, ही ती माणसं. ओके, सो नरसोबाची वाडी डन आणि आता आम्ही निघालोय टुवर्ड्स ज्योतिबा. प्रसाद घेतलाय ऑफिसच्या फ्रेंड्ससाठी आणि अगेन प्रणव दादा वगैरे सगळ्यांसाठीच. बाई आला पार्वती बोले हो, नवऱ्याला बोलले मोठ्या रागामध्ये, नवऱ्याला बोलले मोठ्या रागामध्ये, कुठे गेला शंकर
तुझ्या हातानं घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला नवस करून दे मला न भरेन चिंबूचे माझ्या नवस करून दे मला न भरेन चिंबूचे. हाय, सो आता आपण आलो आदमपूर इथे बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी. लाईन खूपच मोठी आहे ह्या साईडला, तर शक्यतो मुखदर्शन करून निघायचा विचार करतोय आणि पुढे जाऊन शाहू पॅलेस हेही कवर करायचं आहे. पण आता मेजॉरिटी विन्स, कारण की आपल्यासोबत खूप असे सिनियर सिटीजन्स आहेत ज्यांना प्रत्येक वेळेला लाईनीत लागून छान असं प्रॉपर दर्शन घ्यायचं असतं. शॉर्टकट त्यांना चालत नाही, त्यामुळे कदाचित शक्यता आहे लाईनीत जाण्याची. पण येस, आय गेस एक 15-20 मिनटात लाईन क्लिअर अप होईल आणि करू. छोटीच लाईन आहे, सी इथून लाईन सुरू होते, इथून मंदिरात जाते. छोटी आहे, सो मॅनेजेबल आहे. ये वो ऐसा भंडारा लावला डायरेक्ट. सो बाळूमामा अशी घोंगडी आणि अशी काठी घेऊन मेंढरं हाकत पुढे पुढे जायचं. मस्त काठी लागलेली असते इकडे घुंगरांना. काठीने घोंगड घेऊन द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या. सो अजून एक गोष्ट, शाहू पॅलेस कॅन्सल करण्यात आलं आहे बिकॉज 5 वाजता ते बंद होतं आणि आता 4:16 झालेत. आयडियली आम्ही वेळेत पोचू शकणार नाही आहोत. सो इकडनंच काही 2 तासाच्या अंतरावर 19 किलोमीटर समवेअर बाळूमामांचं एक जागा आहे जिथे त्यांचं खांब आहे. म्हणजे बाळूमामांचं खांब नाही, एक खांब आहे जिथे असं खूप नेगेटिव्ह एनर्जीज जे लोक कॅरी करतात, सो ते नेगेटिव्ह एनर्जीतून मुक्त होण्यासाठी तिथे जातात. सो तुम्हाला कळलंच असेल म्हणजे नेमकं मी काय म्हणते. तर येस, आपण तिथे जातो आणि तिथून मग कोल्हापूरला जातो आहे. सध्या रिफ्रेशमेंटसाठी सगळे थांबलेलो इथे. आणि येस, आता निघायलो आहे. चिकन हाय की नाही काय काय नाही काय हाय की नाही. व्हिडिओ काढतोय मी, बोलायचं ना. तिथे गाणं कुठलं ते चांग भलं गाणं. पण ज्योती पण आपण बाळूमामाचं आहे ना. बाळू मामा घेऊया त्याच्यात. बाळू मामाच्या नावाने चांग भलं रे, चांग भलं रे देवा, चांग भलं. आपण इकडे मेदके अशा ह्या गावी आलो आहे जिथे बाळूमामांचं मूळ स्थान आहे.
आणि साधारण बाळूमामांनी इथे एक खांब रोवला होता, ज्याच्या अवतीभोवती फिरल्यानंतर प्रत्येक प्रकारच्या नेगेटिव्ह एनर्जीज दूर होतात. येस. सो आम्ही सगळ्यांनी त्या खांबाला धरून मिठी मारली, बिळगलो आणि राऊंडही मारलं त्याच्या अवतीभोवती. सो येस, आमच्यात काही नेगेटिव्ह नाही आहे, त्यातल्या त्यात कोणी नाचलं नाही. सो चांगला एक्सपिरियन्स होता. आता आम्ही निघालो टुवर्ड्स कोल्हापूर. शाहू पॅलेस कॅन्सल केलं, वेळ नाही मिळालं म्हणून. येस. सो हे आहे मेदके, हे ते टेम्पल साधारण. सो हाच तो खांब जिथे सगळे वाईट शक्त्या निघून जातात. अजून एक गोष्ट आत्ताच कळलंय की ताईला काहीतरी असं फील झालं, शटअप. जेणेकरून तिला असं वाटलं की काहीतरी आपल्यातून निघतंय. सो आपण तिच्याकडनंच ऐकूयात की नेमकं तिला काय फील झालं. ती असं म्हणते की खांब्याला धरल्यानंतर तिला काहीतरी व्हायब्रेशन जाणवले पॉझिटिव्ह, आणि तिच्यातलं काहीतरी असं निघत होतं असं म्हणते. हे बघा, अशंच काहीतरी स्वरूपात ती करत होती. अशी मान मागे पुढे वर खाली करत होती. आम्ही खूप टेन्शन मध्ये आलो ना, तर मला वाईट कोणी नाही, समजलं ना. बघितलं, हे असं सगळं आहे. सो खूप जागृत देवस्थान आहे. आमच्या इथलं भूत निघालंय. सो तुम्हीही नक्की या आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये, बहीण भावांमध्ये, नवऱ्यामध्ये, गर्लफ्रेंडमध्ये, बॉयफ्रेंडमध्ये, बायकोमध्ये, सासवांमध्ये, ब्लॉगिंग करू नका. सासवांमध्ये, सासऱ्यांमध्ये एक्स्ट्रा जाऊ देत. ज्यांच्या कोणाच्या आयुष्यात जे जे काही भूत आहेत ते इथे निघतात. हॅन्ड्स प्रूफ्ड, आम्ही काढलंय. ओके. सो नक्की या.